फ्रेंड्स 11 फुटबॉल क्लब व रहाळकर परिवारातर्फे फ्रेंड्स 11 फुटबॉल क्लब 75व्या वर्धापन दिनानिमित्त फुटबॉल महर्षी कैलासवासी वसंतराव देशपांडे जीवन गौरव पुरस्कार देऊन मान्यवरांना गौरवण्यात आलं। यामध्ये सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्याबद्दल रोहित टिळक यांना, सामाजिक क्षेत्रात व उत्कृष्ट गायनाबद्दल जितेंद्र भुरुक यांना, सामाजिक व रक्तदान शिबिर बद्दल राम बांगड यांना, तर सामाजिक क्षेत्रात व क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट संघटक म्हणून संजय नाईक यांना अशा सर्व मान्यवर व्यक्तींना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संतोषदादा गायकवाड, सचिन जामगे, राजेंद्र उर्फ अण्णा देशमुख, माजी नगरसेवक धनंजय जाधव, ईश्वर संचेती उपस्थित होते। या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सर्वांना पुरस्कार देण्यात आले। या प्रसंगी काही विशेष सत्कार मान्यवरांचा करण्यात आला। यामध्ये क्रिकेट खेळ उत्कृष्ट क्रीडा संघटक जयंत भोसले यांना सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आलं। पैलवान श्रीकांत झुंझुरगे कुस्ती क्षेत्रात उत्कृष्ट कार्याबद्दल आणि आदिवासी लोकांसाठी बहुमोल कार्याबद्दल सविता मते मॅडम यांना आदिवासी सेवक पुरस्कार देण्यात आला। फ्रेंड्स 11 क्लबचे गणेश जिरगे, विश्वजित देशमुख यांचा उत्कृष्ट खेळाडू असा सत्कार करण्यात आला। असे विविध सत्कार यावेळी करण्यात आले। सर्व प्रमुख पाहुण्यांचा सन्मान फ्रेंड्स क्लबच्या वतीने करण्यात आला। यावेळी दीपक देशपांडे, संजय शिंदगीकर, हेमंत देशपांडे, संभाजी वाघ, मार्क भस्मे, तन्वीर शेख, सुरेश दरवडे, प्रवीण उर्फ नाना करपे, शैलेश आंदेकर, उमेश गालिंदे यांचाही क्लबच्या वतीने सत्कार करण्यात आला। हा कार्यक्रम फ्रेंड्स 11 फुटबॉल क्लब व रहाळकर परिवारातर्फे आयोजित करण्यात आला होता। क्लबचे अध्यक्ष प्रमोद गुजराती यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले। फ्रेंड्स 11 फुटबॉल क्लब तर्फे आज कैलासवासी वसंतराव देशपांडे जीवन गौरव पुरस्कार हा फ्रेंड्स 11 फुटबॉल क्लब व रहाळकर परिवाराच्या वतीने देण्यात आला। हा पुरस्कार यंदाच्या वर्षी आम्ही राम बांगड सर यांना दिलेला आहे। रक्ताचे नाते ट्रस्टचे अध्यक्ष आहेत तो जितेंद्र भुरुक यांना दिला आहे। ते उत्कृष्ट गायन क्षेत्रावर त्यांना दिलं आहे। नंतर 3 आम्ही रोहित टिळकांना दिला आहे, त्यांना सामाजिक क्षेत्रात व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्याबद्दल, व संजय नाईक सर यांना उल्लेखनीय क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल दिलेला आहे। तसेच यावेळेस प्रमुख पाहुणे म्हणून आम्ही संतोषदादा गायकवाड सर, राजेंद्र अण्णा देशमुख सर, माजी नगरसेवक धनंजय जाधव सर व अंकुश भाऊ शेवाळे सर यांना बोलवलं आहे। तसेच यावर्षी विशेष सत्कार म्हणून क्रिकेट क्षेत्रातील उत्कृष्ट क्रीडा संघटक श्री जयंत भोसले सर यांना दिला आहे। तसेच उत्कृष्ट पुरस्कार म्हणून विशेष पुरस्कार म्हणून आम्ही यंदाच्या वर्षी पैलवान झुंझुरगे सर व मते मॅडम यांना दिलेला आहे। हा कार्यक्रम फ्रेंड्स 11 फुटबॉल क्लब व रहाळकर परिवारातर्फे आयोजित करण्यात आला होता। आम्ही या फुटबॉल क्षेत्रामध्ये ज्या विद्यार्थ्यांना खेळता येत नाही असे खेळाडू आम्ही तयार करतो, लहानपणापासून ते मोठ्यापर्यंत। कारण या फुटबॉल क्षेत्रामध्ये त्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी गेले 75 वर्ष आहे आम्ही या इथं फुटबॉलचं कार्य करत आहोत। आणि इंग्लिश स्कूल टिळक शाळेमध्ये गेले 48 वर्ष आज आम्ही फुटबॉलचे गरीब विद्यार्थी त्या शाळेत शिकवतोय व ते खेळाडू आज आम्ही नॅशनल आंतरराष्ट्रीय खेळून आणलेले आहेत। व आमचं धोरण आहे फुटबॉल हा आमचा परमेश्वर आहे व गरीब विद्यार्थी घडवणं हे आमचं कर्तव्य आहे। कैलासवासी वसंतराव देशपांडे यांच्या स्मरणार्थ दरवर्षी आम्ही एक कार्यक्रम आयोजित करतो। आज आमचा कार्यक्रम उत्कृष्टरित्या पार पाडला। या कार्यक्रमात आम्ही काही सन्माननीय पाहुण्यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले आणि त्याचबरोबर क्रीडा क्षेत्रातील काही महनीय व्यक्तींनाही आम्ही आमंत्रित केले होते आणि त्यांनाही आम्ही पुरस्कार आणि ट्रॉफी देऊन त्यांना सन्मानित केले। आजचा कार्यक्रम हा फ्रेंड्स 11 फुटबॉल क्लब आणि रहाळकर परिवारातर्फे आयोजित केला गेला होता। आमच्या फ्रेंड्स 11 फुटबॉल क्लब तर्फे दरवर्षी कैलासवासी फुटबॉल महर्षी कैलासवासी वसंतराव देशपांडे जीवन गौरव पुरस्कार देण्यात येतो। तो कार्यक्रम आज रोजी संपन्न झाला। सदरी कार्यक्रमात विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्तींचा दरवर्षी आम्ही सत्कार करतो। आमच्या फुटबॉल क्लबचं वैशिष्ट्य म्हणजे गेली 75 वर्ष हा क्लब चालू आहे। आम्ही आतापर्यंत हजारो विद्यार्थी फुटबॉलच्या माध्यमातून तयार केले। गोरगरीब विद्यार्थ्यांना शिकवणे, त्यांना नॅशनल इंटरनॅशनल
स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी प्रवृत्त करणे, यासाठी आमचा क्लब कायम प्रयत्नशील असतो आणि राहणारच आहे. माझे गुरु वसंतराव देशपांडे यांच्या नावाने दिले गेलेले पुरस्कार खूप उत्कृष्टपणे हा कार्यक्रम पार पाडला. ज्या काही ठिकाणी पुढची पिढी आपल्या वडिलांप्रमाणेच चांगलं कार्य करत असते, तसा हा आपला फ्रेंड्स 11 क्लब आणि ते कार्य पुढे चालवणारे आपले जयंतराव देशपांडे. अनेक मुलांना गरीब परिस्थितीत असताना सुद्धा फ्रीमध्ये फुटबॉल शिकवणारे, ॲज वेल एज ज्या लोकांची कपॅसिटी आहे त्यांना इंटरनॅशनल लेवलपर्यंत घेऊन जाणारे जयंतराव देशपांडे सरांचं कार्य खूप मोठं आहे. आणि आत्ताचा पुरस्कार त्यांच्या उत्कृष्ट मार्गदर्शनाखाली पार पडला, याबद्दल सगळ्यांचं कौतुक करतो. फ्रेंड्स 11 फुटबॉल क्लब तर्फे दरवर्षी दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार, हा पुरस्कार यावर्षी पण सहज चांगल्या पद्धतीने साध्या पद्धतीने सोहळा संपन्न झाला. यावेळी सर्व पदाधिकारी व सर्व लोक उत्साहाने उपस्थित होते. तसंच विद्यार्थ्यांना फुकट मार्गदर्शन करणं व गरीब विद्यार्थ्यांना त्यांना शैक्षणिक क्षेत्रात मदत करणं व निर्णय क्षेत्रातले काम करणाऱ्या मोठमोठ्या व्यक्ती पदाधिकारी इथे उपस्थित होत्या आणि त्यांचं मौलाचं मार्गदर्शन आज सर्वांना झालेलं आहे. आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी जीवनगौरव पुरस्कार हा फ्रेंड्स 11 क्लब व राहळकर परिवार यांच्यातर्फे 75 आजचं हे 75वे वर्ष आहे, त्यानिमित्त देण्यात आलेलं आहे. सुंदररित्या कार्यक्रम संपन्न झाला आहे. या कामी न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड संस्था व सर्व पदाधिकारी सर्व लोकांचं अनमोल सहकार्य वारंवार लाभत आहे. फ्रेंड्स 11 फुटबॉल क्लबच्या तर्फे तसेच आमचे मित्र फुटबॉल संघटक जयंत देशपांडे यांच्या वतीनं विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देण्याचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. याच्यामध्ये रोहितदादा टिळक असतील, गुरुक असतील, म्हणजे बांगर साहेब असतील, अशा अनेक विविध क्षेत्रात काम केलेल्या मान्यवरांना पुरस्कार जाहीर झाला आणि तो आज संपन्न होतोय. अतिशय आनंद वाटतोय. एक आगळा वेगळा कार्यक्रम या ठिकाणी देशपांडे सरांनी आयोजित केला होता आणि कौतुक वेगळं आहे की गेले 75 वर्ष हा फुटबॉल क्लब आपल्या वेगवेगळ्या कार्यक्रमांनी सज्ज असे कार्यक्रम आयोजित करत असतो. देशपांडे सरांचं त्याच्यामध्ये योगदान अतिशय सुंदर असतं. कार्यक्रमाचा नीटनेटकेपणा, सुसूत्रपणा आणि यामुळं आलेला प्रेक्षक वर्ग असेल, पाहुणे मंडळी असतील, हे खूप आनंदामध्ये असतात. मी सर्व मान्यवरांना पुन्हा एकदा या ठिकाणी शुभेच्छा देतो. धन्यवाद. क्रीडा महर्षी देशपांडे सर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा क्रीडा सोहळा उत्कृष्टपणे पार पाडण्यात आला. त्याबद्दल सर्व उपस्थित मान्यवरांनी स्वागत मी करतो. तसेच व राम बांगड सर, अण्णा देशमुख, सचिन अण्णा देशपांडे सर यांनी यामध्ये मोठा सहभाग घेतला. त्याबद्दल मी त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो. फ्रेंड्स 11 फुटबॉल क्लब जयंत देशपांडे सर हे गेले अनेक वर्ष तरुण गरजू विद्यार्थ्यांना फुटबॉलचं प्रशिक्षण देऊन त्यांना प्रोत्साहित करतात. म्हणजे थोडक्यात म्हणतो आपण सण करून साजरे माध्यम जरासे वेगळे, तर त्यांच्या माध्यमातून पुरस्कार करून साजरे माध्यम जरासे वेगळे. मग हे वेगवेगळे माध्यम काय असलं पाहिजे. बांगर सर ज्यांनी रक्तदान शिबिराच्या माध्यमातून आज हजारो पिशव्या गोळा करून समाजाला रक्तदान का करावं याची जाणीव करून दिली. अण्णा देशमुख जे आमचे मोठे बंधू, अण्णांच्या माध्यमातून कबड्डीमध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार झाले. आमचे दादा मोठे बंधू संतोष गायकवाड, त्यांच्या कार्यालय स्पर्धेसाठी असेल, एखाद्या गरिबाच्या कामासाठी असेल, निःशुल्क देणं हा दादांचा मोठ्या मनाचा मोठा स्वभाव. आणि अशा ठिकाणी जयंत देशपांडे सरांनी मला कार्यक्रमाला बोलवलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. खरं तर असे कार्यक्रम वारंवार झाले पाहिजे. अशा कार्यक्रमांमधून लोकांमध्ये एक चांगला संदेश जातो आणि जी गरीब गरजू वंचित मुलं आहेत अशा वंचित मुलांपर्यंत या गोष्टी पोहोचतात. आज खेळ हे दुर्लभ होत चाललेले आहेत आणि त्याच खेळासाठी आपण मुलांना ग्राउंड लावतो, आता पैसे भरतो. पूर्वी मोफत होतं. आता मुलांना खेळाची एवढी गरज आहे कारण की मोबाईलचं जे हे चालू आहे सोशल मीडिया, त्या सोशल मीडियामुळे आता मोबाईल व्यसन मुक्ती केंद्र चालू झालेली आहेत पुणे शहरामध्ये आणि ती वाढतील. ती वाढवायची नसतील तर खेळाला प्रोत्साहन द्यावं लागेल. यासाठी मी जयंत देशपांडे सरांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. फ्रेंड्स 11
फुटबॉल क्लबचे संस्थापक फुटबॉल महर्षी कैलासवासी वसंतराव देशपांडे सरांच्या नावाने आज या ठिकाणी समाजात खऱ्या अर्थाने चांगलं काम करतात, त्यांना शोधून त्यांना त्यांच्या पाठीवर एक शाबासकीची थाप देण्याकरता, त्यांचं कुठेतरी गुणगौरव करण्याकरता पुरस्कार देण्यासाठी सरांनी जयंत देशपांडे सरांनी हा जो छोटासा उपक्रम चालू केलाय त्याबद्दल सर्वप्रथम मी सरांचे अभिनंदन करतो। समाजात काम करत असताना कोणीतरी आपली दखल घेते आणि कोणीतरी आपलं लक्ष ठेवतंय आणि आपला कोणीतरी सत्कार करतोय, ही खूप मोठी गोष्ट आहे। जसं आता माझे बंधू सचिन अण्णांनी सांगितलं की खऱ्या अर्थाने समाजात काम करण्याची कोणीतरी दखल घेतली पाहिजे, तर देशपांडे सरांच्या माध्यमातून ते काम होतंय आणि आज या ठिकाणी त्यांचा गुणगौरव सोहळा पार पडतोय। मी त्यांना सगळ्यांना शुभेच्छा देतो, ज्यांना पुरस्कार मिळाला त्यांचं अभिनंदन करतो। धन्यवाद। जय जयेंद्र देशपांडे सरांना कार्यक्रम घेतल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा देतो। त्या फुटबॉल क्लबचे जे जे कार्यकर्ते आहेत त्याच्याबद्दल मी त्यांना धन्यवाद। सर्वप्रथम जो आमचा चौघांचा सन्मान केला, वसंतराव देशपांडे जीवन गौरव पुरस्कार देऊन, त्याबद्दल या संघाचे त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे सर्वप्रथम मनपूर्वक आभार मानतो। 75व्या वर्षात संघाने प्रवेश करत असताना हा सन्मान आम्हाला मिळणं हे निश्चितच आनंदाचं, भाग्याचं आणि कैलासवासी वसंतराव देशपांडेंचा आशीर्वाद रूपी पाठीवर हात असल्याचं लक्षण आहे असं मी मानतो। काम करणारे, प्रामाणिक काम करणारे आणि मुलं तयार करणारे लोक आहेत आणि अनेक पुरस्कार मिळाले किंवा रंग मिळतील, पण या पुरस्काराचं वैशिष्ट्य असं अख्खी हयात वसंतराव देशपांडेंनी न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोडच्या माध्यमातून कबड्डी, खो खो सारख्या खेळाला राजाश्रय नसताना फुटबॉल सारख्या खेळासाठी ज्यांनी हयात वेचली, धनंजयराव, त्या वसंतराव देशपांडेंचा अजातशत्रू 50 वर्ष मुलं तयार करायचं काम निरपेक्ष भावनेने करणं ही सोपी गोष्ट नाही आणि तो वारसा आणि वसा त्यांचा चिरंजीव आमचा हा धाकटा भाऊ यापुढे चालवतोय। एक कौतुक आहे, आदर आहे, देशपांडे सरांविषयी आदर आहे, कारण देशपांडे सरांचा विद्यार्थी जसा तू मुलगा आहेस किंवा विद्यार्थी आहेस आणि तू फुटबॉल मध्ये काम करतो, तसंच माझा धाकटा भाऊ 25 वर्षापेक्षा अधिकचा उमेश गालिंदे हा कबड्डीची मुलं तयार करतो निरपेक्ष भावनेने। आज 5-50 मुलं तयार करणं, त्यांना व्यायामाची गोडी लावणं हे आजकालच्या काळातली एक प्रकारची राष्ट्रसेवा असं मी मानतो रामभाऊ। कारण त्या तरुण पिढी आपण बघतोय त्या विषयावर बोलणे इतका मी मातब्बर किंवा मोठा नाही, परंतु मी क्रीडा क्षेत्राशी निगडीत आहे आणि 30-40 वर्ष क्रीडा क्षेत्रात आणि व्यायाम क्षेत्रात काम केल्यामुळे थोडासा बोलायचा अधिकार, थोडासा बोलू शकतो मी त्या विषयात। तर व्यसन से मुक्ती पाव, बदन बनाव, देश बचाव हे धोरण आणि हे ब्रीद वाक्य देऊन काम करणारे आम्ही कार्यकर्ते आहेत। आपल्या तरुण पिढीला, पुढच्या पिढीला जोर मारता आली पाहिजे, बैठक मारता आली पाहिजे, अंगातलं घाम निघाला पाहिजे आणि त्यांनी 1 तास स्वतःसाठी व्यायाम केला पाहिजे, ही भूमिका, धारणा ही आमची आहे आणि यासाठी आम्ही अहोरात्र प्रामाणिकपणे काम करतो। सर्व इतकं मान्यवर लोकांमध्ये मला बसवलं। फ्रेंड्स 11 फुटबॉल संघाचा मी आभारी आहे। 75व्या वर्षात पदार्पण करतोय क्लब। 75 वर्ष सलग एखादी संस्था, एखादा क्लब चालवणं खूप अवघड गोष्ट असते। या देशपांडे सरांचे बाबा म्हणजे वसंतराव देशपांडे, त्यांना आम्ही काका म्हणायचो। मी आता माझ्याकडे बघून तुम्हाला वाटणार नाही, मी क्रिकेट खेळायचो, मी NMV हायस्कूलचा कॅप्टन होतो। त्यावेळेला आम्ही SP कॉलेजवरती प्रॅक्टिस करायचो, आम्ही 3 वाजल्यापासून असायचो आणि तेव्हा देशपांडे काकांचा फुटबॉलचा म्हणजे फ्रेंड्स 11ची प्रॅक्टिस तिथे चालायची। तर ते काय प्रॅक्टिस करून घ्यायचे मुलांकडनं फुटबॉलची, हे मी त्यावेळेला मी स्वतः आय विटनेस आहे की त्यांच्यामुळे आज ती प्रेरणा त्यांच्या चिरंजीवांनी घेतलेली आहे। तर आज मी खरंच आभारी आहे। आज आम्हाला एवढं काम करणाऱ्या लोक आज जमिनीवरनं सारणाऱ्या अशा लोकांसाठी आज मध्ये मला बसवलं तुम्ही आज
ते खूप तुमचा आभारी आहे फ्रेंड्स इलेव्हनचा. मी 2 ओळी गातो फक्त देशपांडे काकासाठी. आते हैं लोग जाते हैं लोग पानी के जैसे आते हैं लोग जाते हैं लोग पानी के जैसे जाने के बाद आते हैं यार गुजरे हुए वो मेरे यादें मिटा रही है यादें बना रही है गाड़ी बुला रही है सीटी बजा रही है. तुम्ही सगळ्यांना गाड़ी बुला रही है चल रही जिंदगी है चलती ही जा रही है सीटी बजा रही है. गेले 10 दिवस ससून मध्ये एक बॅग रक्त नाहीये. धनंजय भाऊ, मी आजही सांगतो 40 वर्षानंतर रोज रात्री एकदा 2 अश्रू गाळतो की अरे आपण खरंच इतके नालायक आहात का की मी लोकांना का नाही मदत करू शकत. परिस्थिती अशी तिथं ऍडमिट होणारे जवळजवळ शेकडो लोक असतात आणि गरीबाला बघा मित्र नसतो, नातेवाईक नसतो, सुविधा नसते, पैसे नसतात. मी आताच त्या माऊलीला विचारलं, माऊली तुला रक्त पाहिजे, एखादं रक्तदाता देऊ शकते का तू? एक बॅग ए पॉझिटिव्ह रक्त ससून मध्ये नाही. गेले 15 दिवस बी पॉझिटिव्हचं रक्त नाही आहे. आणि कदाचित माहिती नसेल, बॉम्बे ग्रुप नावाचा ग्रुप आहे, अख्ख्या महाराष्ट्रात सर 100 लोक पण नाहीये, अख्ख्या जगात 400 लोक नाहीयेत. अशा लोकांना हे करण्याकरता आपण काय करावं हेच एकमेव ध्येय होतं. आता 68 वय. आता माझ्यावर गेले 3 वर्ष शंकर महाराजांची कृपा झालेली भाऊ. कोविड मध्ये रक्तदान शिबिरे चालू केली. परवा 37वं शिबिर झालं. आतापर्यंत 11,227 लोकांनी रक्तदान केलं. मी 60 वर्षात कधी शंकर महाराजांच्या पायरी उतरलो नव्हतो. माझ्या अंगावर शहारे येतात. मी कबूल केलं की कुठंतरी तुमची श्रद्धा असली तर देव तुम्हाला सपोर्ट करतो. 50 लोकांचं रक्तदान शिबिर घ्यायचं तर काय त्रास होतो मला विचारा. एकही दिवस आता जात नाही माझा की मी लोकांना रक्त मिळवून दिलं नाही. मी स्वतःला भाग्यवान समजतो की ज्या दिवशी लोकांना मदत लागणार नाही त्या दिवशी मी जगातला सती माणूस असेल. इतकी वाईट परिस्थिती आहे. आणि ऍट द सेम टाइम आता इथे मला बोलायला आनंद होईल, इथे मागे यंगस्टर मुलं खूप बसलेली आहेत. खऱ्या अर्थाने तुम्ही सिनियर असले तरी मनाने यंगस्टर आहात. त्यामुळं जो स्पोर्ट्स खेळू शकतो, आता नाईक साहेबांनी 4 वेळा सांगितलं, मी मोजलं, तुम्ही व्यायाम करा, तुम्हाला पैसे आपोआप मिळतील. पैसे, बुद्धी, पैसा आणि शरीर ही सगळी निसर्गाची देण आहे. नाही तर मम्मा तर्फेचा आवाज चालणार आहे आणि आम्हाला काय बोलायला लागलं की लोक म्हणतात दस बाबा. काय फरक असं बघा. एकदा त्यांच्याकरता जबरदस्ती टाळ्या वाजवल्या. नाईक साहेब, तुम्हाला एक सांगेन की दरवेळेस आपण भेटतोच अंधेकरांकडं. तुम्ही ज्या पद्धतीने लोकांना तयार करता आणि अक्षरशः हजारो लोक रक्तदान करतात. गेले जवळपास 15 ते 20 वर्ष मी शैलेशकडे असतो. खरोखर यांच्या प्रॉम्प्टिंग करता, अँकरिंग करता आपलं सॅल्यूट आहे. जो माणूस 1 तास रोज व्यायाम करतो याला जगातला कुठलाही रोग होणं शक्य नाही. आणि फ्रेंड्स 11 फुटबॉल क्लब व राहकर परिवारातर्फे आज 75व्या त्यांच्या अॅनिव्हर्सरी निमित्त त्यांनी आज जो पुरस्कार सोहळा ठेवलाय, त्या पुरस्कार मिळालेल्या आदरणीय नाईक सर, त्यानंतर भांगर साहेब, बुरुक सर यांचं सगळ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. तसं मी वयाने, अनुभवाने, कर्तृत्वाने आणि सगळ्याच बाबतीत या सगळ्यांपेक्षा खूपच लहान आहे. म्हणजे हे व्यासपीठ माझ्यासाठी खूप मोठे आहे. तरी सुद्धा मी ज्यांना पुरस्कार मिळाला आहे, डॉक्टर रोहित टिळक यांच्याविषयी थोडीशी माहिती आपल्याला देतो.
की डॉक्टर रोहित टिळक हे लोकमान्य टिळक यांच्या 5व्या पिढीतले त्यांचे वंशज आहेत आणि सध्या केसरीवाडा येथे ते राहतात. त्याचप्रमाणे लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या केसरी मराठा ट्रस्टचे ते सर्व व्यवस्थापक आणि ट्रस्टी आहेत. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ हे महाराष्ट्रातील जवळपास 20-22 हजार स्टुडंट्स टिळक महाराष्ट्र विद्यापीठ मध्ये आहेत, त्याचे ते व्हाईस प्रेसिडेंट आहेत. त्याचप्रमाणे लोकमान्य टिळक प्रतिष्ठानचे ते अध्यक्ष आहेत. अनेक सामाजिक उपक्रम लोकमान्य टिळक प्रतिष्ठानतर्फे गेली अनेक वर्ष, म्हणजे रोहितदारांचे जवळचे मित्र प्रवीण करपे इकडे आहेत, कॉलेज जीवनात असल्यापासूनच ते अनेक सामाजिक उपक्रम लोकमान्य टिळक प्रतिष्ठानतर्फे राबवतात. त्याचप्रमाणे ते जुडोचे अतिशय उत्कृष्ट राष्ट्रीय खेळाडू होते. त्यांनी जपानला जाऊन सुद्धा जुडोच्या मॅचेस वगैरे खेळलेल्या आहेत. सगळ्यांचे आणि फ्रेंड्स 11 फुटबॉल क्लबचे मनापासून आभार मानतो आणि मला इथे 2 मिनिटं बोलण्याची संधी दिली याबद्दल मी तुमचे वैयक्तिक आभार मानतो. धन्यवाद. एक खेडेगावातून आलेली मी मुलगी, तर मी काय कार्य करते, जो लहान मुलगा तुम्ही माझ्यासोबत पाहिला, तर अशा खेडेगावात किंवा रस्त्यात भेटणारी ही अनाथ मुलं, या अनाथ मुलांना मी माझ्या जवळ घेतले आणि त्यांना सगळ्यांचं संगोपन करते. एक संस्था काढली, त्या संस्थेच्या मार्फत मी आज त्यांचं शिक्षण, त्यांचं राहणं, खाणं, पिणं अशा सगळ्याच गोष्टी मी करत असते. पण या सगळ्या कार्याला मी कुठेतरी अपुरी पडते, म्हणून काही तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मदतीचा एक सगळ्यांकडे एक हाक मारते आणि कोणी कोणी मदतही करतात. त्यांच्या याच्यावरती मी अशा बऱ्याच समाजाकडे जवळजवळ आता 35 मुलं आहेत ज्यांना आई नाही, वडील नाही, अशा मुलांचं मी सगळ्यांचं संगोपन करते. तर आज मला या ठिकाणी तुम्ही मला खूप मोठ्या मनाने मला शहरात बोलून तुम्ही माझा सत्कार करतात. तर नुसता सत्कार करू नका, तर या मुलांकरता तुम्हाला जर काही करता आलं तर तुम्ही खरोखर मनापासून हे प्रयत्न करा आणि त्यांच्याकरता तुम्ही त्यांचे भविष्य, एक जे मी त्यांची आई म्हणून, वडील म्हणून त्यांचं संगोपन करते, तर तुम्ही कुठेतरी त्याला हातभार लावा, की तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडे कळकळीची विनंती. मला हे एकदम अचानकच सरप्राईज आहे. मला काही टायमिंग पण नव्हतं की एकदम असं एवढा छान वाढदिवस होईल माझा म्हणून.